श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल, असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवलेला आहे की आपला वर्षातला सर्वात मोठा मकर संक्रांती हा सण येत आहे. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत हा आपल्या वर्षातील मोठा सण येत आहे. तर त्या दिवशी चुकूनही आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत व कुठल्या गोष्टी करायच्या आहेत यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा. म्हणजे काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हिडिओ फास्ट करून तुम्ही बघता, त्यामुळे तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा व चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असाल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका. नक्कीच लिहा. कारण श्री स्वामी समर्थ या कमेंटने मला प्रोत्साहन मिळते, प्रेरणा मिळते व त्यामुळे मी नवीन माहिती शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर चला तर मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत हा सण येत आहे. तर या सणादिवशी काय करायचं नाही आहे, मी तुम्हाला मकर संक्रांतीचा सणाविषयी माहिती सांगितलेला व्हिडिओ एक बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण तो व्हिडिओ बरेच जणांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर यावर्षीचा मकर संक्रांतीचा रंग आहे पिवळा. तर पिवळा रंग मकर संक्रांतीचा असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. म्हणजे साडी, ड्रेस, कुर्ती, हातातल्या बांगड्या किंवा टिकली जे काही आपण परिधान करणार आहे त्या दिवशी, तर आठवणीने आपण किंवा आपल्या आजूबाजूचे किंवा आपल्या घरातले जे कोणी असेल, ज्याच्या कोणापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे त्यांनी सर्वांना तुम्ही सांगा की यावर्षी पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण धारण करायचं नाहीये. तर यावर्षी आपण काळा रंग घालू शकतो. दरवर्षी आपण काळाच रंग घालतो, पण यावर्षी हे वर्ष सूर्याचे असल्यामुळे काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे व सूर्याचे वर्ष असल्यामुळे या वर्षाची संक्रांत पण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही काळं वस्त्र धारण करू शकता. आणि सायंटिफिकरित्या आपण रिझन बघायला गेलं तर जानेवारी महिना हा थंडीचा खूप थंडी असते या महिन्यामध्ये. तर काळ्या वस्त्रामध्ये कसं गरम 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 वाफ असते, गरमीची ऊब असते. त्यामुळे पण काळं वस्त्र आपण धारण करतो. तर सर्वांनी तुम्ही यावर्षी काळं वस्त्र धारण करा. व यावर्षीचं म्हणजे देवी संक्रांत खात आहे खीर पायस, म्हणजे दुधाच्या पदार्थापासून बनवलेली खीर. तर यावर्षी आपल्याला दुधाचे पदार्थ, दूध म्हणजे या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वर्जच करायचं आहे. आणि ज्याची कोणाची परंपरा असेल की खिरेचे नैवेद्य दाखवायचं आहे, म्हणजे साबुदाण्याची खीर वगैरे ज्याची त्याची प्रथा असतेच. त्यामुळे तुम्ही तुमची प्रथा मोडू नका. जर तुमची रूढी परंपरा असेल, प्रथा असेल तर तुम्ही तेच करा. पण ज्यांना कुणाला काही माहिती नाही आहे तर त्या दिवशी तुम्ही दुधाचे पदार्थ आवर्जून खाऊ नका व देवाला पण दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवू नका. हे झालं खायचं आणि धारण काय करायचं. आणि या वर्षीची संक्रांत वास घेत आहे, सुगंध आहे जास्वंदीच्या फुलाचा, जाईच्या फुलाचा वास घेत आहे. तर त्या दिवशी जाईचं फूल आपल्याला वापरायचं नाही आहे किंवा घरामध्ये आणायचं नाही आहे फुलामध्ये. हे वर्ज्य करायचं आहे. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की यावर्षीची संक्रांती वाघावर येत आहे, वाघावर येत आहे आणि तिचं उपवाहन आहे घोडा.
तर तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर हे झाले परिधान करायच्या वस्तू आणि खाण्यापिण्याच्या वस्तू हे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, संक्रांती दिवशी मांसाहार वर्जच करायचा आहे. कसं असतं माहिती आहे का, काही काही ठिकाणी चला तर खूप दिवसांनी आपल्याकडे पाहुणे आलेत, कोणी आलं त्या दिवशी तर पाहुणे आलेत, सासरचे येऊ द्या, माहेरचे येऊ द्या, कोणी येऊ द्या, तर आपण चिकन करायचं किंवा मटण करायचं असं चुकूनही तुम्ही करू नका. एक दिवस तुम्ही टाळा. यावर्षी तुम्ही मकर संक्रांती दिवशी चिकन मटण काही खाऊ नका, वर्ज्य करा. यासाठीच मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की चिकन मटण वर्ज्य करायचं आहे. आणि घरामध्ये आपल्याला प्रसन्न सकाळपासून वातावरण आपल्या घराचं प्रसन्न ठेवायचं. एकदम सकाळी लवकर उठायचं आहे, डोक्यावरून स्वच्छ अंघोळ करायची आहे, आपली पूजापाठ करायचा आहे. नेहमीचे जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे उपाय सांगते ते उपाय करायचे. उंबऱ्याची पूजा करायचं आहे, घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे आणि भांडण वगैरे अजिबात म्हणजे भांडणे वगैरे होण्यापासून टाळायचं आहे. अजून एक यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीला आपण पतंग उडवतो. पतंग उडवण्याची प्रथा आहे. तर ही प्रथा काही चुकीची आहे मी असं अगदी म्हणत नाहीये. तर पतंग तुम्ही उडवा, पण त्यापासून कुणाला हानी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हानी म्हणजे काय असतं माहिती आहे का, जो मांजा असतो काचेने बनलेला जो मांजा असतो, तो मांजा तुम्ही वापरू नका. कॉटनचा दोरा वापरा. आणि मुलांना शक्यतो मुलं जेव्हा पतंग उडवतात त्यासोबत आपण राहिलेलं बेटर राहील. कारण जेव्हा आपला पतंग उंच जातो त्या दोरीने कुणाला हानी पोहोचायला नाही पाहिजे. पक्ष्यांना वगैरे कुणाला हानी नाही पोहोचायला पाहिजे. आपण न्यूजमध्ये बरेचदा आपण संक्रांत झाल्यानंतर न्यूजमध्ये बघतो की मांजामुळे कुणाचा गळा कापला, हात कापला वगैरे हे असं. तर ह्या दुर्घटना टाळायचं आहे. पतंग उडवा तुम्ही, पण चांगल्या पद्धतीनं उडवा आणि ज्याच्यापासून कुणाला त्रास होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही पतंग उडवा. कॉटनचा दोरा पतंग उडवण्यासाठी वापरा. अजून एक म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा असते. सुगडामध्ये कुठलं वाण द्यायचं आहे, सुगड पूजा कशी करायची याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे. तर उद्यापर्यंत उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. तर चला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.